मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई पश्चिम उपनगरात सखोल स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। दहिसर पूर्वच्या शिववल्लभ क्रॉस रोड इथून आज या मोहिमेचा प्रारंभ झाला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थी, स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नाही असं स्पष्ट करून रस्ते, सार्वजनिक शौचालय, गटारं नियमितपणे स्वच्छ करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। त्याचप्रमाणे रस्ते, पदपथांची दुरुस्ती, सुशोभीकरणाबरोबरच अर्बन फॉरेस्टची संकल्पना राबवण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या। स्वच्छता अभियान ही निरंतर सतत चालणारी प्रक्रिया आहे। महापालिका, स्वयंसेवी, सहकारी संस्था, सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं या मोहिमेत सहभागी झाले आहेत असंही ते म्हणाले। आज आपल्याला मी सांगतो की परवाच्या दिवशी राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छ महाराष्ट्र म्हणून पुरस्कार दिला। महाराष्ट्रामध्ये नंबर 1 महाराष्ट्र आला देशामध्ये स्वच्छतेमध्ये, आणि त्याचबरोबर पोल्युशन 350 वरून 100 वर आलं। काही ठिकाणी आज तर 80 वर आलेलं आहे। त्यामुळे या डीप क्लीन ड्राईव्हचा मोठा परिणाम या मुंबईच्या स्वच्छतेवर झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कर्मचारी, अधिकारी अतिशय मनापासून काम करतायत। कांदिवली पूर्व, मालाड पूर्व आणि दिंडोशी इथंही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे।